श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा सनातन परंपरेतील अत्यंत पवित्र आणि अक्षय पुण्य देणारा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले जप, दान, तर्पण सेवा, अन्नदान, देवपूजा आणि पितरांचे स्मरण अनेक पटीने फलदायी होते, असे शास्त्रात सांगितले जाते. वर्षभरात काही दिवस असे असतात जेव्हा देवतांची कृपा सहज मिळते आणि पितरांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात. त्यात अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. या दिवशी केलेले पुण्य कमी होत नाही, म्हणून त्याला अक्षय असे नाव पडले. ज्या घरात वारंवार संकटे येतात, पैसा येतो पण टिकत नाही, मुलांच्या आयुष्यात अडथळे येतात, लग्न जमत नाही, घरात तणाव असतो, स्वप्नात पूर्वज दिसतात, मन बेचैन असते, अशा लोकांनी या दिवशी पितरांसाठी काही विशेष सेवा केल्यास लाभ होतो, असे मानले जाते. पितर म्हणजे फक्त गेलेले आई वडील नव्हेत, तर आपल्या संपूर्ण कुळातील ज्ञात अज्ञात पूर्वज, ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवले, परिश्रम केले, संस्कार दिले, घराणे उभे केले, त्या सर्व आत्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण आज जे काही आहोत त्यात त्यांचा कष्टांचा वाटा आहे. म्हणून अक्षय तृतीया दिवशी त्यांचे स्मरण केल्याने मन नम्र होते आणि घरात शुभ ऊर्जा निर्माण होते. या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठावे, शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी अंघोळ करावी, स्वच्छ पांढरे किंवा पिवळे साधे वस्त्र घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, तुळशीला पाणी घालावे, मुख्य दार स्वच्छ धुवून रांगोळी काढावी, कारण स्वच्छतेत लक्ष्मीचे आणि शुद्ध भावनेत पितरांचे आगमन मानले जाते. यानंतर देवघरात तुपाचा दिवा लावावा, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुलदैवत आणि पितरांना नमस्कार करावा. हात जोडून मनात म्हणावे की आजच्या या पवित्र अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्या ज्ञात अज्ञात सर्व पितरांना नम्र वंदन. तुमच्या कृपेने आम्ही जगत आहोत. आमच्या चुका क्षमा करा आणि आमच्या घरावर कृपा करा. जर घरात गेलेल्या व्यक्तीचे फोटो असतील तर ते स्वच्छ करावे. फोटोसमोर स्वच्छ पाट किंवा टेबलावर पांढरा कपडा टाकावा, त्यावर फोटो ठेवावा, त्यांना समोर दिवा अगरबत्ती लावावी, फुले ठेवावीत, त्यांना आवडणारा साधा नैवेद्य ठेवावा, जसे की साखर, पोळी, भात, गोडधोड नैवेद्य. घरी शिजवलेले जे अन्न आहेत, पुरणपोळी, आपल्याकडे जशी प्रथा आहे त्या पद्धतीने आपण मनापासून म्हणावे की हे अन्न तुम्ही प्रेमाने अर्पण करा, तुम्ही प्रत्यक्ष येऊन खा, अशी अपेक्षा नाही, पण आमच्या भावनेचा स्वीकार करा. नैवेद्य ठेवल्यानंतर त्यासमोर एक तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. हे पाणी आदराने ठेवावे. जसे जिवंत व्यक्तीला पाणी देतो, तसे अनेक घरात हे सुंदर परंपरा होती की पितरांच्या स्मरणाधीने पाणी ठेवले जात असे. याचा अर्थ आपण विसरलो नाहीत, तुमचे स्थान आमच्या मनात आहे. काही वेळाने हे पाणी आपण एखाद्या झाडामध्ये टाकून द्यावे आणि तो नैवेद्य जो ठेवलेला असतो तो आपण नैवेद्य स्वतः खायचा नसतो, तो गायीला द्यावा. गाय मातेला अन्न दिल्याने अनेक पुण्यकारक मानले जाते. जर गाय उपलब्ध नसेल तर पक्षी, कुत्रा किंवा गरजू व्यक्तीला देता येते, पण गायीला देणे हे विशेष शुभ मानले जाते, कारण गायामध्ये सर्व देवतांचा वास मानले जातो. पितरांच्या नावाने गायीला अन्न दिल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. पण आता अनेक ठिकाणी गायी मिळणे शक्य नाही, तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान तो म्हणून ते खायला द्यावे. या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अक्षय तृतीया दिवशी पिंपळाची पूजा केल्याने देवकृपा आणि पितृकृपा दोन्ही लाभतात असे सांगितले जाते. सकाळी पिंपळाजवळ जावे, स्वच्छ पाणी घेऊन जावे, त्यात थोडे काळे तीळ मिसळले तर उत्तम. पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे, हळद कुंकू लावावे, फुले वाहावीत, दिवा लावावा, दिवा जमल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, 7 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेत मनात आपल्या पितरांची नावे घ्यावीत किंवा सर्व पितरांना नमस्कार करावा. पिंपळांची पूजा का करावी यामागे आध्यात्मिक अर्थही आहे. पिंपळ दिवस रात्र प्राणवायू देणारा वृक्ष मानला जातो. त्यांची सावली शांत असते, त्याजवळ बसल्यास मन स्थिर होते, म्हणून पितरांच्या स्मरणासाठी हा वृक्ष श्रेष्ठ मानला गेला. जिथे मन शांत होते तिथे प्रार्थना लवकर पोहोचते, म्हणून पिंपळ पूजन विशेष फलदायी समजले जाते. पितृदोष शांतीसाठी काळे तीळ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. एका तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यावे, त्यात काळे तीळ टाकावेत, दक्षिण दिशेकडे तोंड करून 3 वेळा तर्पण करावे.
प्रत्येक वेळेस म्हणावे की आमच्या सर्व पितरांना हे जल अर्पण, शांती द्या, कृपा करा. ज्यांना नावं माहीत आहे त्यांनी नावे घ्यावीत, ज्यांना माहीत नाही त्यांनी ज्ञात अज्ञात सर्व पितर असे म्हणावे. किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणत पाणी अर्पण करावे. या दिवशी कावड्यास अन्न देणे ही शुभ मानले जाते. कावडा हा पितरांचा दूत मानला जातो. सकाळी पोळीवर तूप साखर लावून ठेवावी किंवा भात ठेवावा. कावड्याने अन्न घेतले तर आनंद मानावा, नाही घेतले तरी दुःखी होऊ नये. भावना महत्वाची आहे, पण त्या दिवशी नक्कीच कावडा येऊन तो अन्न खाऊन जातो. आपल्याकडे जशी परंपरा आहे पंचपक्वान्न बनवला जातो, तो नैवेद्य पितरांसाठी म्हणून तो ठेवावा आणि या दिवशी नक्कीच कावडा येऊन ग्रहण करून जाणार किंवा आपले पितर सूक्ष्म रूपात कोणत्याही स्वरूपात येऊन खाऊन जाऊ शकतात. गरजू वृद्ध व्यक्तीला मदत करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आपल्या पितरांचे रूप समजून एखाद्या वृद्धाला अन्नदान करावे, कपडे द्यावेत, औषधासाठी मदत करावी, आदराने बोलावे. वृद्धाच्या डोळ्यात आनंद दिसला तर समजावे की पितर प्रसन्न झाले. तर या दिवशी नक्कीच अन्नदान करावे. आई वडील जिवंत असतील तर त्यांचे चरण स्पर्श करावे, त्यांना गोड खाऊ द्यावा, कारण जिवंत आई वडिलांची सेवा ही सर्वोच्च पितृसेवा आहे. जे आई वडिलांना रडवतात आणि पितरांसाठी पूजा करतात त्यांना पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते. म्हणून कोणालाही दुखवू नका. घरात भांडण असेल तर या दिवशी मिटवण्याचा प्रयत्न करावा. भावंडात दुरावा असेल तर फोन करावा, क्षमा मागावी, घरातील कटुता कमी करावी, कारण पितरांना घरातील एकता प्रिय असते. जिथे प्रेम असते तिथे त्यांची कृपा टिकते. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, श्री सुक्तम, गीतेचा 12वा अध्याय किंवा फक्त रामनाम जप करावा. ज्यांना काही जमत नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा तरी म्हणावा. भगवान विष्णू हे पालन करते आहेत, त्यांच्या कृपेने कुलाचे रक्षण होते. एक विशेष गुप्त उपाय असा की संध्याकाळी घराच्या मुख्य दारात तुपाचा दिवा लावावा. दिव्यासमोर हात जोडून म्हणावे की आमच्या घरात आलेली अडचण पितरांचे आशीर्वाद प्रकाशासारखे पसरून. हा साधा उपाय घरात शांतता निर्माण करतो. जर कुणाच्या पत्रिकेत प्रखर पितृदोष सांगितला असेल तर या दिवशी सतत तक्रार करणे थांबवावे, कुणाला दोष देणे थांबवावे, पूर्वजावर राग ठेवू नये, मनातून त्यांना क्षमा करावी आणि त्यांची क्षमा मागावी. मानसिक शांती हीच मोठी शांती आहे. दुपारी शक्य असल्यास एखाद्या ब्राह्मणाला साधे भोजन द्यावे किंवा गरीब व्यक्तीला जेवण द्यावे. अन्नदान हे अक्षय तृतीयेचे श्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्या भुकेल्याचे पोट भरले की अनेक दोष कमी होतात असे सांगितले जातात. या दिवशी मांस, मद्य, अपशब्द, खोटे बोलणे, फसवणूक, वाद टाळावेत, कारण अशुद्ध आचरणाने केलेल्या पूजेला कमी दिवस शक्य तितका शांत ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, पितरांना नमस्कार करावा, मनात दिवसातील सेवा अर्पण करावी, म्हणावे की जे काही कमी जास्त झाले ते क्षमा करा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या मुलांना सद्बुद्धी द्या, आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. जर तिळाचे तेल घरी नसेल तर साधे तेल कोणतेही घ्यायचे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे, असा आपण तिळाचा दिवा लावायचा. अनेकांना वाटते मोठी पूजा केली तरच फळ मिळते, पण खरे पाहता श्रद्धेने ठेवलेला पाण्याचा एक ग्लासही मोठा असतो. प्रेमाने दिलेली पोळीही मोठी असते. शांत मनाने घेतलेले पितरांचे नावही मोठे असते. म्हणून पितरांसाठी एक पहिली पोळी गायला द्यावी आणि कुत्र्याला एक शेवटची पोळी अर्पण करावी. अक्षय तृतीया दिवशी पितरांचे स्मरण केल्याने मनातील ओझे हलके होते, घरात सकारात्मकता येते, अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतात, पैसा टिकू लागतो, नातेसंबंध सुधारतात, स्वप्नातील भीती कमी होते आणि मनातला अंधार आणि मनात आधार वाटतो. म्हणून या दिवशी दिखावा नको, श्रद्धा हवी, खर्च नको, प्रेम हवे, मोठे विधी नको, मनापासून स्मरण हवे. पितरांचे आशीर्वाद जिथे मिळतात तिथे घराला उभारी मिळते. अक्षय तृतीया हा फक्त सण नाही तर आपल्या मुळांशी पुन्हा जोडणारा दिवस आहे. नम्रतेने पितरांना आठवा आणि पुन्हा पहा घरात कसा शांत प्रकाश पसरतो. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ.